नमस्कार. आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. या चॅनलच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी मुलाखत म्हणजेच पॉडकास्ट आयोजित केलं आहे. आपल्या गंगापूर शहराच्या वार्ड क्रमांक 3चे होणारे नगरसेवक श्री विशाल गायकवाड सर यांच्यासोबत. तर आज मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्याची ते उत्तरं देणार आहेत. तर बघूया वार्ड क्रमांक 3 संदर्भात सरांचे काय विचार आहेत. सर, सर्वप्रथम मला या ठिकाणी तुमचं स्वागत आहे किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स या चॅनलमध्ये. मला तुम्हाला सर्वात पहिले असा प्रश्न विचारायचा आहे सर, की तसं बघितलं तर तुमचा पिंड जो आहे तो राजकारणाचा नाही आहे. म्हणजे तुम्ही सार्वजनिक जीवनात तुम्ही जेव्हा जगत असतात त्यावेळेला तुमचा पिंड असा राजकारणाचा वाटला नाही. तुम्ही सामाजिक काम केलं, तुम्ही शैक्षणिक काम केलं, परंतु आज तुम्हाला राजकारणात का यावंसं वाटलं आणि निवडणूक का लढवावीशी वाटली, याबद्दल काय सांगाल? याचा असं आहे सर, सर्वप्रथम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत किस्से कहाण्या विथ भिंगारे आर्ट्स या चॅनलमध्ये. तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो सर, की राजकारण असं वाटतंय की चांगल्या लोकांचं नाही, असं चांगलेच लोक म्हणतात. आणि आपण असं करून करून राजकारण वाईट लोकांच्या हवाली करून टाकलं. आणि ज्या ठिकाणी आमचं रोज काम पडतं, ज्या ठिकाणी आमचे विकासाचे प्रश्न अडकलेले आहेत, अशा सगळ्या संस्था आपण वाईट लोकांच्या हाती स्वतःच करून टाकतो. आणि मग म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा इतर कुठल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं जेव्हा राजकारणात येऊ बघतात, त्यांची हिंमत होत नाही, त्यांना हा प्रकार किळसवाणा वाटतो. तर मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही हिंमत करा, येऊन बघा. या क्षेत्रालाच वाईट म्हणणं चुकीचं आहे, कारण या क्षेत्रामधून चांगलं कामंसुद्धा लोकांनी केलेली आहे. मी विचार केला की या शहरामध्ये आपल्याला मानणारा एक चांगला वर्ग आहे, आपल्याला त्या प्रश्नांच्या बद्दल तळमळ आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचं खूप प्रेम मला माझ्या आयुष्यात लाभलं, कारण ट्युशन, शिकवणी, शाळा, संस्था याच्या माध्यमातून मला विद्यार्थी पालकांशी संपर्क साधता आला. आणि म्हणून ती एक जमेची बाजू वाटली की ह्या लोकांचे प्रश्न आपल्याला सोडवता येईल. जर आपल्याकडे काही ताकद असेल तर राजकारणातून एखादं लोकनियुक्त पद मिळालं तर ते सोपं होतं असं मला वाटतं. नक्कीच सर, तुमचे विचार या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांच्याही लक्षात आले आणि सर्वांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आले की राजकारण करणं हे जे सुशिक्षित व्यक्ती आहेत त्यांचंही काम आहे. आणि राजकारणात येण्यासाठी किंवा राजकारण येण्यासाठी आलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? तुम्ही उमेदवारी घेताना, वार्ड क्रमांक 3ची उमेदवारी घेत असताना तुम्ही आपल्या सौंचं नाव दिलं, आपलं स्वतःचं तुम्ही नाव देऊ शकत होता, तरीही सौंना तुम्ही राजकारणात उतरवलं. यामागं काय आपले विचार आहेत सर? त्याला दोन कारणं आहेत सर. एक पहिलं असं आहे की ज्या बायका असतात ना, हे घर खूप चांगलं सांभाळतात, नीटनेटकं ठेवतात, असंच ते वार्डाचं सुद्धा करू शकतील, वार्डाचं सुद्धा, हा एक विश्वास. त्यानंतर ती क्वालिफाईड आहेत. वर्षा ह्या ज्या आहेत त्या क्वालिफाईड आहेत, त्यांना शाळा, संस्था जी माझी ती चालवण्याचा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो वार्ड महिला राखीवच होता, त्यामुळे मला तसा पर्याय पण नव्हता. नक्कीच. आणि राखीव जरी असला असता, पण मला असं वाटलं असतं की माझी सौभाग्यवती त्याला न्याय देऊ शकत नाही, तर मी तो निर्णय घेतला नसता. म्हणजे मला खात्री पडली की त्या स्वतः ह्या सक्षमपणे चालू शकतील, म्हणून आपण तो निर्णय घेतला. नक्कीच सर, आपण आपल्या सौंवरती खूप चांगला विश्वास दाखवला आणि त्यांना राजकारणात पुढे केलं. जरी त्या राजकारणात पुढे जाणार असल्या तरी तुमचा पाठिंबा त्यांच्याशी कायम असणार आहेत, हे तर आम्हाला माहीतच आहेत आणि आमच्या सर्व प्रेक्षकांनाही माहीत आहेत. आपण सार्वजनिक जीवन तुम्ही जगत असताना तुम्हाला असं कधी वाटलं किंवा असं वाटत गेलं की माझा जनसंपर्क आता वाढलाय? जनसंपर्क हा विषय 20-25 वर्षापासून मी ट्युशन्स चालू केल्यात, ट्युशन्स घेतल्या. तिथं काही तिथं 11वी-12वी सायन्स, मॅथमॅटिक्स शिकवायचो. बरीच मुली इंजिनियर झाली. बऱ्याच लोकांनी भारताबाहेर आपलं करिअर सेटल केलं. तिथं मला त्यांचा संपर्क व्हायचा, सर असं आहे आमच्याकडं, तिकडं तसं आहे, तुमच्यासारख्या लोकांनी बोललं पाहिजे सर. माझे विद्यार्थी मला शिकवायला लागले, कारण जरी तो विद्यार्थी असला, लहान असला, पण ज्ञानाने नंतर ते मोठे होतात, अनुभवाने मोठे होतात आणि आपल्याला ते सांगू शकतात. तिथून मला आत्मविश्वास आला. जनसंपर्क होण्याचं मुख्य कारण शिक्षण हे असं आहे. मग शाळा असेल, ट्युशन असतील, क्रिकेट या गावात मी पहिल्यापासून खेळलो.
वेगळ्या जात धर्माची माणसं सोबत खेळून या गंगापूर शहरानं एक क्रिकेटमध्ये चांगली एकता जपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. ते मला एक चांगलं साधन वाटलं. शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये नाट्यक्षेत्रात काम केलं, नाटकं बसवली. त्यामुळे मला त्याचाही फायदा या ठिकाणी माणसं जोडताना, बोलताना व्हायला लागला, त्यांचे प्रश्न ऐकताना. मला एक लक्षात आलं की माणसं जोडण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आम्हाला लोकांचं ऐकता आलं पाहिजे. त्यामुळे हा गुणधर्म असलेला माणूस माणसं जोडू शकतो आणि त्यांचे प्रश्न सोडवू पण शकतो. हा माझा आत्मविश्वास या गोष्टींवर आहे. नक्कीच सर. आत्ताच तुम्ही सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही माणसं जोडलीत. म्हणजे तुम्ही पारंपरिक राजकारणाला छेद देत एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आपल्याला तुमच्यामध्ये मला दिसतंय सर. कारण आपण बघतो पारंपरिक राजकारण करत असताना लोक पैशाच्या बळावरती जनसंपर्क करतात, लोक कामाला ठेवून त्या ठिकाणी राजकारण करत असतात. परंतु तुम्ही एक नैसर्गिक पद्धतीने तुमचा जनसंपर्क वाढवला आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले. आदर्श नगरसेवक हा कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि आजच्या राजकारणामध्ये कुठलाही नगरसेवक असो, आमदार असो किंवा कुठलाही राजकारणी व्यक्तिमत्व असो, तर यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता वाटते आणि ती गोष्ट तुम्ही पूर्ण करू शकता असं तुम्हाला वाटतं? छान प्रश्न सर. मुळात काय, नगरसेवक असो कुठला एखादा लोकप्रतिनिधी असो, तो कसा असावा याचे आदर्श ठरलेले आहेत. नगरसेवक तर नावातच सेवा आहे, सेवक आहेत. बरोबर. होतं काय की त्याच्याकडनं अपेक्षा अशी आहे, उपलब्धता, मगाशी म्हणलं असं लोकांचे प्रश्न समजून घेण्याची, ऐकून घेण्याची तयारी, ती सोडवण्यासाठीचा उत्साह, हे त्याचे महत्त्वाचे गुण आहेत. बरोबर. एखाद्या कायद्याची, एखाद्या विकास कामाची अगदी इत्थंभूत माहिती ते कसं करून आणायचं आणि एखादा मार्ग कसा काढायचा कुठल्या समस्येमधनं, याची हातोटी, हे नगरसेवकांचे मूलभूत गुण आहे. पण काय कमतरता तुम्ही विचारली आजच्या काळामध्ये, तर ती अशी आहे का या ठिकाणचे नगरसेवक जे आहे ना ते मालकासारखे वागतात. आणि होतं असं की आपला आपला व्यवसाय करून ते गोष्ट करू बघतात. नवे तर व्यवसायाला पूरक हे सगळं करता येईल का असा त्यांचा विचार असतो. म्हणजेच काय की पार्ट टाइम जॉब सारखं ते नगरसेवक हे पद बघत असतात. मग कुणी हॉटेल एक हॉटेल, कोणाचे कुठलं दुकान असते. व्यापारी लोकांचा या क्षेत्रामध्ये वाढलेला जो भरणा आहे राजकारणामधला, समाजकारणामधला, तो खरं म्हणजे घातक आहे. आपण तिथं त्यांना चाप दिला पाहिजे. चाप या अर्थानं म्हणतो मी की ते थांबलं पाहिजे. का? राजकारणी फक्त समाजकारण आले पाहिजे म्हणून का? तसं नाही. व्यापारी पण राजकारण करू शकतात. तितका वेळ देणं, त्यांची लँग्वेज पैशाची बनते, त्यांची खरेदी विक्रीची भाषा बनते आणि म्हणून मग तसे माणसं प्रश्न नाही सोडू शकत. ते तेवढा चांगला कनेक्ट किंवा संपर्क स्थापित नाही करू शकत. ही आजची कमतरता आहेत. माझ्या एंट्रीने किंवा माझ्यासारख्या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांच्या या राजकारणातल्या एंट्रीने मला असं वाटतं की कमतरता भरून निघेल. ते व्यवसायाच्या पलीकडे जाऊन या क्षेत्राकडे बघतील आणि खूप चांगलं क्षेत्र आहे असं सिद्ध करतील. नक्कीच सर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की नगरसेवकची जी व्याख्या तुम्ही केली, अत्यंत सुंदर अशी व्याख्या केली. कारण नावातच त्याच्या सेवक येतं आणि तो सेवक राहिला पाहिजे. परंतु आज आपण आजूबाजूला बघतोय की तो सेवक न राहता मालक बनलाय. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं सर. आणि ही समज तुमच्याकडे आहे म्हणजे नक्कीच तुम्ही सुद्धा ती गोष्ट पाळणारच आहात सर. सध्या मी या वार्डामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो तर मला बऱ्याच गोष्टी कानावरती अशा आल्यात की लोकांचं जे प्रशासकीय कामं असतात नगर परिषदमध्ये, कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात, कार्यालयीन कामं असतात. तर ही जी कामं ते करत असतात, ते करत असताना त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांची कामं वेळेत पूर्ण होत नाही. ती लोक त्यांना व्यवस्थित उत्तरं देत नाही, उडवडीची उत्तरं दिली जातात आणि काम वेळेत पूर्ण होत नाही. तर मला प्रश्न असा आहे की इथून पुढे जेव्हा आपण नगरसेवक व्हाल तेव्हा ही जी कामं करण्याची एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेसाठी तुम्ही काही वेगळी यंत्रणा राबवणार आहात का? किंवा तुमचं ही जे काम आहेत हे काम पूर्ण करण्यासाठी काही एक वेगळी पॉलिसी आहे का, वेगळं धोरण आहे का? त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम ते काम जे कुठलं असतं, कुठले रिपोर्ट्स घ्यावं लागतात, कुठल्या परवानग्या असतात, कुठली कागदपत्र असतात, ती नगर परिषदेमधून नागरिकांना आवश्यक असतात. त्या सगळ्यांच्या बद्दल आपण पहिल्यांदा ह्या नागरिकांना ती माहिती देऊ की यांचे नियम कसे आहेत. एक समन्वयक नेमू, ज्यांना नियम नाही कळले, काही झालं नाही तर ह्याच्या थ्रू ते काम तिथे पोहोचतील आणि कमी वेळेत ते पूर्ण होतील. आणि आपण कर्मचाऱ्यांना तिथल्या सुद्धा ही ताकीद देऊ की कमीत कमी वेळेत काम पूर्ण करणाऱ्या लोकांनाच आपण त्या ठिकाणी बसू देऊ आणि त्यांना बक्षीस पण देऊ कमी वेळेत काम पूर्ण करणाऱ्यांना. उशीर व्हायला लागला तर चालणार नाही, आपण त्यांना ताकीद देऊ.
आणि हा समन्वय जो आपण नेमू ना, त्यामुळे लोकांना घर बसल्या तिथून सहाय्य करून अगदी समोर जायची वेळ असेल तर जावंच लागेल, पण ती जागे त्यांना सुविधा आपल्याला देता येईल, सेवा देता येईल, हा आपला प्रयत्न आहे. नक्कीच सर, खूप छान संकल्पना आहे आपली की तुम्ही एक समन्वयक नेमणार आहेत. अशी संकल्पना मला तरी वाटतं कोणी आतापर्यंत राबवली नसेल. खूप चांगली संकल्पना मला या ठिकाणी वाटते सर. की आता आपण तुम्ही आता प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे मोठी आघाडी घेतली. कारण आपण बघतोय की दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचं अजून नावही घोषित झालेलं नाही आणि तुमचं बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रचारात आघाडी घेतली आहे. लोकांचा जनसंपर्क तुम्ही करतायत, लोकांच्या भेटीगाठी तुमच्या वाढल्यात. तर हे जनसंपर्क करत असताना तुम्हाला काय वाटलं बरं, लोकांच्या प्रतिक्रिया? खूप प्रश्न आहे सर लोकांकडे आणि खूप उत्साह आहे त्यांना बदलासाठी. अच्छा. हां, म्हणजे आम्ही बघितलं की त्यांना प्रश्न सांगावे वाटतात अशी माणसंच नाही आहेत, म्हणजे त्यांना हिंमत होत नाहीत. आपल्या घरासमोर जर खराब पाणी साचलेलं आहे, गटार साचलेले आहेत, दुर्गंधी पसरते, डास मच्छर वाढलेत, आजार वाढलेले आहेत, तर याबद्दल ज्याला बोलायचं आहे तो ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यांनी असं प्रिफेअर केलं, असं त्यांनी स्वतः निवडलेलं आहे की आपण काय करू, सहन करू पण त्याला सांगायचं नाही. अशा पद्धतीची मानसिकता लोकांची झालेली आहे. पण जेव्हा मी फिरतो लक्षात येतं की नवीन चेहऱ्याकडे लोक आशेनं बघतात, विश्वास ठेवायला तयार होतात. तुम्ही क्वालिफाईड आहात, माझा मुलगा तुमच्याकडे क्लासला होता, माझी मुलगी तुमच्याकडे ट्युशन्सला होती, शाळेमध्ये यायची, किंवा माझा मुलगा आणि तुम्ही चांगले मित्र आहात, किंवा आमच्या ह्या अशा वेळी तुम्हाला मदत केली होती आम्हाला आठवतं. एक मला कोणीतरी बोललं की त्या मुलाचं काहीतरी एज्युकेशन लोनचा विषय होता, मी विसरलो ती गोष्ट, पण तुम्ही पुढाकार घेऊन ती केली म्हणे. मी तुम्हाला कसं काय विसरू. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथं ऐकायला मिळतात. लोकांचा विश्वास यावर जास्त आहे की क्वालिफाईड माणसं तिथं गेली पाहिजेत. मला यामध्ये हुरूप खूप आला हे प्रचार करत असताना. म्हणजे दारोदार फिरत असताना आम्हाला असं वाटतं आपण काय करतोय, ते मतदान मागणं कसं वेगळं वाटतंय, पण ते हुरूप देणार आहे. हे लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे की तुम्हाला ते मागावं लागतं आणि तुमची जबाबदारी ते वाढवतं. आणि मला वाटतं जबाबदारी घ्यायला मी तयार झालेलो आहे. ह्या फिरण्यातून लोकांचा विश्वास प्रचंड मिळवण्यात मला यश मिळतंय असं मला त्या दरम्यान वाटायला लागलेलं आहे. नक्कीच सर, म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांशी संपर्कात आला, तुमचा लोकांना भेटलेत, त्यांच्या दारोदार गेले, घरी गेलेत, त्यांच्याशी भेटलेत, त्यावेळेस त्यांचा रिप्लाय, त्यांचा म्हणजे प्रत्युत्तर तुम्हाला खूप चांगलं आलं सर. तुमच्या बोलण्यातून जाणवलं. आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या ज्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहात, यात काही वादच नाही. परंतु आता ह्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना पारंपरिक राजकारणाच्या पद्धतीने जर आपण विचार केला सर, तर या ठिकाणी असं दिसून येतं की बरेचसे लोक हे जातीय समीकरणावरती निवडणुका लढत असतात. तर याबद्दल मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की तुम्ही सुद्धा असा विचार करता का, किंवा करत नसाल तर मग तुम्ही काय विचार करता? ऍक्च्युली खूप मोठा डाग ह्या सगळ्याच लोकशाहीला लागलेला जाती समीकरणाचा. प्रत्येक वॉर्डाची ती जातीनिहाय लोक अशी सॉर्टिंग करतात, विश्लेषण करतात, त्याच्यावर प्लॅनिंग करायला लागतात. पण माझ्याकडे ह्या कुठल्याच गोष्टीचा मी विचार केलेला नाही आहे. माझं समीकरण फक्त विकासाचं आहे, माझं समीकरण विश्वासाचं आहे. कारण मी प्रचारामध्ये फिरलो, तुम्हाला सगळ्या जात धर्माच्या लोकांनी विश्वास दाखवला की हा एक आश्वासक चेहरा आहे. आपण यांना तिथं कौन्सिलमध्ये पाठवलं पाहिजे, यांना आपले प्रश्न कळतील, यांच्यामध्ये प्रश्न सोडण्याची जाण आहे, हिंमत आहे. अशा सगळ्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्यानंतर असं वाटतं की कुठंतरी या मुद्द्यावर लोकांनी आजपर्यंत कशी काय समीकरणं मांडली, कसं काय या जातीवर आधारित राजकारण केलं, मला आश्चर्य वाटतं. याची कुठंच गरज नाही आहे. कारण ज्यांच्याकडं मेरिट नसतं ते आपली स्वतःची जात दाखवून तरी मतदान मिळवतात, किंवा समोरच्या प्रतिस्पर्ध्यात जात दाखवून तरी मतदान मिळवतात, असं कुठलं तरी करत असतात. ज्यांच्याकडे कुठलाच मागच्या चांगल्या कामाचा प्रोफाईल नाही आहे, परफॉर्मन्स नाही आहेत, रद्दी कामं आपल्या कार्यकाळात झाली असतात, त्या सगळ्या लोकांना या जातीय समीकरणाचा आधार घ्यावाच लागतो. पण मला वाटतं नागरिक सुज्ञ आहे, त्यामुळं याला फार कोणी थारं असं वाटत नाही. नक्कीच सर, खूप चांगलं उत्तर मला या ठिकाणी आवडलं सर आपलं उत्तर. कारण मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले, मुलाखती घेतल्या, त्या दरम्यान प्रत्येक राजकारणी व्यक्तीचा हाच दृष्टिकोन असतो की माझं जातीय समीकरण काय आहे, माझ्या वार्डाला कोणतं समीकरण फिट बसतं, ह्या वार्डात कुठलं समीकरण फिट बसतं. परंतु मला या ठिकाणी तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात आली की तुमच्याकडं एकच गोष्ट फिट बसते, ती म्हणजे विकासाचं राजकारण. आणि हीच गोष्ट सर्वसामान्याला भावणारी आहेत. आणि नक्कीच या विकासाचं राजकारण तुमचं पुढे जाईल.
पुढचा प्रश्न असा आहे सर, थोडासा राजकारणाला सोडून आहेत, गप्पा मारता मारता सहज मी या ठिकाणी तुमच्या पुस्तकाच्या या रूममध्ये बघितलं की अनेक पुस्तकं मला या ठिकाणी दिसली सर. यातून मला दिसलं की तुम्हाला पुस्तकाची आवड तर असणारच, कारण तुम्ही इतके मोठे शिवव्याख्याते आहात, वेगवेगळ्या महापुरुषांवरती तुम्ही व्याख्यानं दिलीत, आम्ही ऐकली सुद्धा, आणि बऱ्याच लोकांनी ऐकून त्यांनी आम्हाला सांगितलं की सर खूप छान व्याख्यान करतात, त्यात काही वादच नाही. परंतु ही पुस्तकं बघत असताना माझं एक गोष्ट लक्षात आली की तुमच्याकडं सगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचतात, कुठला एक प्रकार नाही सर आपल्या वाचनामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं आपण वाचलीत. नाही, पुस्तकं ही खूप मोठी ऊर्जा असते, तुमचे विचार बदलायला ते मदत करतात, तुम्हाला काम करायला ते प्रवृत्त करतात. वाचन म्हणजे फक्त तुम्हाला काही बसून करायचं असतं, पण ते वाचून झालं का तुम्हाला ते बसून ठेवू नये, ते कामाला लावतं. या पुस्तकांमध्ये महापुरुषांची पुस्तकं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची पुस्तकं आहेत, अर्थकारणावरची पुस्तकं आहेत, बरीच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली इंग्रजी पुस्तकं आहेत, काही ध्यान योगाची पुस्तकं आहेत, गीतेचं इंग्रजीमधलं ट्रान्सलेशन असणारं पुस्तकं आहे, तुकाराम गाथा या ठिकाणी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची पुस्तकं या ठिकाणी आहेत. नक्कीच सर, म्हणजे सर्वसमावेशक पुस्तकं सरांच्या संग्रहात आहेत, आणि विशेष म्हणजे या सर्व पुस्तकामधून सरांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहेत, मुद्रा भद्राय राजते. विशाल गायकवाड सर याचे लेखक आहेत स्वतः. तर या पुस्तकाबद्दल मला तुम्हाला असं विचारावं वाटतं सर की तुम्ही हे जे पुस्तक लिहिलं, या पुस्तकातून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? नक्कीच, हे पुस्तक लिहिताना माझी जबाबदारी वाढली. मी जे लिहितो किंवा व्याख्यानातून बोलतो किंवा महाराजांचे आदर्श लोकांना सांगत असतो, त्यावेळेस मला ते अंगीकारावे लागतात. त्यामुळे राजकारण करत असताना किंवा आता पुढे नगरसेवक म्हणून काम करत असताना संधी मिळालीच तर मला माझी जबाबदारी वाढवणारं हे काम आहे. मी खूप ठिकाणी बोलून बसलो असल्यामुळे त्यांची आपण बरोबर कोणी करू शकतो का, ही शक्यताच नाही आहे. पण तरीसुद्धा कमीत कमी त्या वाटेवर चालण्याचा आपण थोडा बहुत 4 पावलं प्रयत्न करू शकतो, आणि आपल्याला मनातून ते वाटेल की आपण कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहे. त्यासाठी मला महापुरुषांची पुस्तकं, सगळ्याच महापुरुषांची पुस्तकं मला आदर्श वाटतात, ती मला माझ्या कामासाठीची ऊर्जा वाटतात. खूप छान सर, पुस्तकाविषयी तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलं. आपला जो वार्ड आहे, या वार्डातील काही दुर्लक्षित प्रश्न असे आहेत, हे अजून लोकांनाही कळलं नाही की ते त्यांचे प्रश्न आहेत. तर याबद्दलही तुम्ही अभ्यास केला असणारच आहेत. तर कुठले असे दुर्लक्षित प्रश्न आहेत आपल्या वार्डामध्ये की ज्याविषयी तुम्हाला सांगावं वाटेल, आणि त्याच्यावरती तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत ती सांगतील सर? हां, रिकामे जे प्लॉट्स असतात ना, त्या ठिकाणी नागरिक त्रस्त यासाठी होतात की ते प्लॉट धारक इथं राहत नाहीत, बाहेर गावी राहतात. तिथं मग असं होतं की बाभळी वाढतात, जंगल वाढतं, आणि त्याला एक स्वरूप येतं गटारचं, दुर्गंधी तर वाढतेच वाढते, धोकाही वाढतो. तिथं स्ट्रीट लॅम्प्स नसल्यामुळं ते बाभळी अजून जास्त डेंजर वाटायला लागतात. तिथं लपण्याचा, आडोसा असण्याचा धोका तयार होतो. बरोबर सर. आताच एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यात सर आपल्या वार्डामध्ये. अगदी झाली ना. बरोबर. त्याचं कारण अशी आहे की सीसीटीव्ही कॅमेरेज त्यामध्ये असलेच तर आपल्याला त्यावर नियंत्रण आणता येईल. त्यात उपाययोजना खूप करण्यासारख्या आहेत, पण ती या ठिकाणी राजकीय इच्छा नाही आहेत, ती उदासीनता आहेत, आळस आहे लोकांमध्ये. आपापलं निवडून आलं की त्या वेगळ्याच दुनियेत ते गुंतात. इथं लेआउट टाक, तिथं प्लॉटिंग कर, इथले पैसे तिथं वापरून घे, इथले रोड स्ट्रीट लँड चांगले बनव, इथं जिथं लोक राहतात तिथं अडचणी, जिथं लोक राहायला जायचे अजून तिथले सगळे सोयी करून ठेवायचे, कारण प्लॉट्स स्वतःचे विकले गेले पाहिजेत. ही आजकाल नगरपालिकेमधल्या नगरसेवकांची मानसिकता आणि त्यांचा उद्योग झालेला आहे. तर ते एक आहे. तर ते प्रश्न आम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याशी कुठले बाहेर लेआउट नसणार साहजिकच. तर मला जे काय चांगलं करायचं, लोक जिथं राहतात, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याकरताच करता येणार आहेत. नाल्यांची समस्या आहेत, पावसाळ्यात पाणी तुंबतं, घरात पाण्यात बऱ्याच लोकांच्या, कारण ते नाले आपण अडवलेले आहेत. पदावर असणाऱ्या लोकांनीच घराचं बांधकाम असं करून ठेवलं कारण नाले अडवून टाकलेत, पाणी तुंबायला लागलेलं आहे. रस्त्यांची दुरावस्था बऱ्याच ठिकाणी दिसते, पावसाळ्यात जाता येत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आमच्या डुकरे मावशी आहेत, निलेशची मम्मी, आम्हाला अशी बोलत होत्या की आम्हाला एवढ्या जागेमध्ये स्कूटीवरून जावं लागतं. किंवा डॉक्टर निलेश पाटील, संतोष काळे सर यांच्या मधून जाणारा एक रस्ता आहे, तिथं कायम पाणी तुंबलेलं असतं, आपल्याला तिथून जातानाच बरं वाटत नाही. हे शहरीकरणाचा सगळा फीलच गेलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अजून असंही होतं की पाईपलाईन फुटलेल्या, त्यातलंच पाणी येणं, नियमित पाणी न येणं, 20-20 दिवस नळाला पाणी न येणं, त्याच्यामध्ये. बरोबर सर. अजून एक गोष्ट मला आठवली, तुम्ही पाण्याचा विषय काढला त्यावेळेस, की नागरिकांची खूप मोठी तक्रार आहे सर
की इथं 20-20 दिवस पाणी येत नाही आणि जे पाणी येतं ते सुद्धा शुद्ध येत नाही, ते पूर्णपणे गढूळ पाणी येतं आणि अनेक लोकांना या ठिकाणी नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात. येस. आणि खूप मुख्य प्रश्न आहे सर हा सध्याला आपल्या वाडामधला. अगदी पाणी म्हणजे आपल्याला धरण हुशाला आणि कोरड घशाला असे प्रकार आहेत. बरोबर आहे. म्हणजे इतक्या जवळ नदी असताना ते पाणी इथपर्यंत येण्याची व्यवस्था चांगली असताना फार लांब नाही येत, तर तरी सुद्धा नगरपालिका मागच्या काही काळामध्ये त्यामध्ये अपयशी ठरले असं दिसतंय. मग तितकं अवघड काम नक्कीच नाही येत ते. कुठल्या तरी लहान सहान टेक्निकल कारणासाठी बऱ्याचदा तिथं पाणी येत नाही आणि लोकांना त्या अडचणीचा सामना करावा लागतो. तर ह्या सगळ्या समस्यांवर सोडवणूक करायची आहे, त्यासाठी कटिबद्ध आपण राहायचे हे सांगूनच आपण लोकांना मतदान मागत आहोत. नवीन काहीच नाही. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्ताच जे काही नगरसेवक होऊन गेलेत किंवा बऱ्याचशा ठिकाणी असं दिसून येतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की नगरसेवक हे नगराचा विकास न करता स्वतःच्या विकासात गुंतले जातात आणि हे जे नागरिक आहेत हे वाऱ्यावर त्यांना सोडलं जातं. त्यांच्या पाण्याचे प्रश्न तयार होतात, त्यांचे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो, त्यांच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न होतो, चोऱ्या होतात, अनेक गोष्टी घडतात. तर ह्या ज्या काही अडचणी आहेत, ह्या ज्या काही समस्या आहे आपल्या वार्डातल्या, ह्या दूर करण्यासंदर्भात तुमच्याकडे चांगली धोरणं आहेत, चांगले विचार आहेत, हे आपल्या बोलण्यातून दिसलं. इथून पुढे तुम्ही निवडून आल्यानंतर, तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमचा जनसंपर्क या नागरिकांशी असला पाहिजे, वार्डातील लोकांशी असला पाहिजे, याबद्दल तुमचं काही धोरण आहेत का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा, कारण जनसंपर्क हीच खरी त्या नागरिकांसाठी प्रश्नांची सोडवणूक करणारी गुरुकिल्ली आहे आणि तीच खरी गोष्ट आहे की ज्याच्यामधनं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल. तर जनसंपर्क म्हणजे काय आहे की त्यांचा एखादा प्रश्न असेल तर आपण एखादं ॲप आम्ही डेव्हलपमेंटला दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. अच्छा, ॲप बनवताय सर? बनवतोय. बरं. त्यातनं काय होईल का तुम्हाला ते ॲप डाउनलोड केल्यानंतर वार्डातला तो प्रश्न असेल ना, त्याचे एक लिस्ट येईल, तुम्ही फक्त क्लिक करायचं. हा प्रश्न पाण्यासंदर्भातला आहे, गटार संदर्भातला आहे, की स्ट्रीट लाईट्स आहेत किंवा नळाच्या पाण्याचं अशुद्धीचा बद्दलचा आहे किंवा तुमचा असा प्रश्न आहे की मला अमुक अमुक डॉक्युमेंट्स नगरपालिकेतनं मिळायला वेळ लागतो, तो आहे. त्यात असे ऑप्शन्स असतील, तुम्ही तो टाकायचा. आमच्या लॉग इनला म्हणजे ॲडमिनच्या त्या पॅनलला ते रिफ्लेक्ट होत जाईल. त्यावर आमचा समन्वय पटकन ॲक्शन घेईल आणि त्याला पटकन तिथं रिप्लाय मिळेल. ॲप जरी असलं पण त्याला मॅन्युअल ऑपरेशन असेल किंवा हे का म्हणतोय मी, आपण काय अनअवेलेबल आहोत का, फोन केला तरी चालतो, सगळं चालतं, पण काही लोकांना आपला प्रश्न नेमकं सांगता येत नाही की कशाबद्दल आहे. मग तो प्रश्नाचा प्रकार जरी कळाला तर त्याला आपला समन्वय फोन करेल का, हां प्रकार कळाला पण नेमकं काय झालंय, इकडून त्याला स्वतः फोन जाईल त्या माणसाला, काका काय प्रश्न आहे, ताई काय प्रश्न आहे, वहिनी काय झालं नेमकं, असं त्याला विचारून आपल्याला त्या प्रश्नाच्या सोडवणुकीपर्यंत नेता येईल असा आपला विश्वास आहे. हे झालं जनसंपर्काचं. मधून 15 दिवसाला असं काहीतरी वार्डात एक चक्कर मारून स्वतः काही नवीन आहे का म्हणजे नोट. तुम्ही हे बोलले सर की महिन्यातला एखादा वार किंवा आठवड्यातला वार असं काहीतरी तुमचं नियोजन चाललंय म्हणून. हां, ते पण आहे ना. म्हणजे पण ते सुद्धा असं आपण काय दरबार भरवणार नाही की आपण काय फार मोठे आमदार किंवा नाही आहोत, आपणच फिरणार आहोत. दरबार म्हणजे काय, तर तो जनता दरबार म्हणजे आपला जनतेतला दरबार आहे आपला. आपण त्यांच्या दारी, आपण दारी जाणार. नगरसेवक जनतेच्या दारी. हा, अगदी बरोबर. बरोबर, तुम्ही सांगितलं होतं मला ती, हां. त्यामुळे मला या ठिकाणी आठवलं. हां. बरोबर. तर खूप चांगले विचार आहेत सर तुमचे आणि या प्रश्नाचं उत्तर खूपच समर्पक मला यासाठी वाटलं की नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन जास्तीत जास्त लोकांची कामं कमी वेळात कशी करता येईल यासाठी ते तुम्ही जे काही ॲप बनवणार आहेत, खूपच आनंदायी गोष्टी सर. आणि ह्या वार्डातल्या लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे की तुम्ही कुठल्या प्रकारे काम करतात, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहेत. नवीन तंत्रज्ञानाशी सांगड घालून लोकांच्या समस्या निवारण्याबद्दलचा तुमचा हा विचार नक्कीच आनंददायी आहे सर. मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण नगरसेवक झाल्यानंतर आपण या वार्डासाठी सगळ्यात मोठं काम आणि जे काही दिसून येईल असं कुठलं काम करण्याचा आपला विचार आहे सर? वार्डातल्या रस्त्यांची मजबूतीकरण करावं लागणार आहे. हे दिसेल तुम्हाला 5 वर्षानंतर. त्याच्यानंतर जागोजागी साचलेली घाण आपण याची विल्हेवाट लावणार आहोत, वार्ड स्वच्छ करणार आहोत. ज्या ठिकाणी सुशोभीकरण करणं शक्य आपण ते करणार आहोत. ओपन जिमची व्यवस्था ज्या ठिकाणी जागा आहे तिथे आपण करणार आहोत. तुम्ही शिक्षणाबद्दलही काही बोलले तर सर? त्यानंतर आपल्या बऱ्याच लोकांना आपल्या नगरसेवकांचे अधिकार माहीत नसतात. म्हणजे या वार्डामध्ये मुलांच्या शिक्षणासाठीची नगरपालिकेची शाळा आपण पुन्हा कार्यान्वित करून ती आपण या ठिकाणी कामात घेऊ शकतो. म्हणजे
एक क्वालिटी एज्युकेशन. कारण माझं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे की शैक्षणिक असल्यामुळे, संस्था चालवण्याचा अनुभव असल्यामुळे मला असं वाटतं की नगरपालिकेमध्ये जर कोणी एखादं म्हणलं की शिक्षणाबाबतीमध्ये तुम्हीच हे काम बघा, तर आपण ते बघू शकतो प्रभावीपणे. नक्कीच. किंवा खाजगी शाळांमध्ये सुद्धा नगरसेवकांना मुलांच्या अभ्यासाबद्दल बोलण्याचा अधिकार असतो, हे नगरपालिका सेवकांना माहीत नसतं किंवा ते वापरत नाही. परवा एका प्रचारादरम्यान एका मुलीला भेटलो का तुझ्या वर्गात काय चाललंय, तिनं सांगितलं. म्हणलं इन विच स्कूल यू आर स्टडिंग, शी सेड आय एम स्टडिंग इन, तर तिनं तिच्या कुठल्या तरी स्कूलचं नाव सांगितलं. आय डोंट रिकॉल एक्झॅक्टली. मग मी म्हटलं मग माय फेवरेट सब्जेक्ट इज SST, व्हॉट इज युअर्स? शी सेड माय इज ऑल्सो SST. सो व्हॉट इज द सिलेबस नाव? शी सेड इट इज लॅगिंग बिहाइंड. म्हणजे मागं राहिला आहे सिलेबस. मागं जर सिलेबस राहिला आहे तर नगरसेवकांनी बोलता येतं खरं म्हणजे की शिकवणूकच चाललंय, काय चाललंय. असे बरेचसे अधिकार आहेत ते आपला तिथं लोकांच्यासाठी म्हणून वापरायचे, त्यात काही मिरवायचे बिलकुल नाही आहेत. ही एक गोष्ट आहे. अजून नगरसेवकांच्या कॅपॅसिटी बाहेर पण काही कामं करण्यासारखी आहेत. काही लोकांना कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणून तुम्ही ऐकलं असं माझा एक व्हिडिओ होता. नक्कीच नक्कीच सर. हा, ते तरुण मुलं आपल्या वार्डात आहेत. काही लोक स्ट्रगलिंग आहेत जॉबसाठी, काहींना नुकतंच कुठंतरी आता कॅम्पसमधून सिलेक्शन मिळालेलं आहे, पण त्यांना ऑन बोर्डिंगला घेत नाही असं मला एका ठिकाणी कंप्लेंट आली. त्या कॉलेजमध्ये आणि कंपनीमध्ये तुम्हाला माहिती आहे की MOU जो असतो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ सामंजस्य करार, तर तो झालेला आहे का नाही आहे, कसं फेक चाललेलं आहे. मग हे सगळे कॅम्पस इंटरव्ह्यू फक्त एक फार्स बनाव असतो. मग अशाही मुलांच्या करिअरसोबत, स्वप्नांसोबत हे कॉलेज किंवा त्या कंपनीत खेळतात की काय? तुम्हाला वाटतं असेल का हे सगळे का नगरपालिकेचे प्रश्न आहेत का? प्रश्न नगरपालिकेचे नसले पण माझ्या माणसांचे आहेत, आणि ते माणसं आपले आहेत ना, त्यामुळे ते जिथं कुठं असतील तिथे आम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तर नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर माझं काम नाही. मग तू मला ओळखायचं नाही, तू माझा कोण, मी असं करून चालणार नाही. कारण हे माणूस धर्म आहे, हा माणुसकीचा धर्म आहे, तो आम्हाला पाळावा लागणार आहे. त्याच्या माध्यमातून जेवढं मला देता येईल, बरं हे जे कामं बोललो यातली काही करून दाखवलं तुम्ही ऐकलं पण असेल. नक्कीच नक्कीच. अशा लोकांना त्यांनी ऑनबोर्डिंग नंतर घेतलं. मी त्यांना फोन केले, ते त्या प्लेसमेंट ऑफिसरशी बोललो that you are cheating the students by showing the advertisements on the boards and there is nothing like campus and recruitments and onboardings. असं नसताना तुम्ही का फसवतात? सो त्यांनी मला अपोलाइज केलं, माफी मागितली, आणि त्या लोकांनी त्यांना ऑनबोर्डिंग घेतलं. हे सगळं तुम्हाला दिसेल. नक्कीच नक्कीच. वेगळा माणूस निवडून येण्याचे जे जे काही फायदे आहेत ते या वार्डात लोकांना दिसायला लागते. शिक्षण तुम्ही जे सांगितलं आता, यातून एक जाणवतं की तुमचा शिक्षण क्षेत्रातला चांगला अनुभव आहे. हां. आणि त्या अनुभवाचा उपयोग तुमच्या वार्डातील विद्यार्थ्यांना, जे काही नोकरीला जॉबसाठी जाणारे विद्यार्थी, त्यातले जर तुम्ही उदाहरण पण दिलं की कशी फसवणूक विद्यार्थ्यांची होते, ती फसवणूक तुम्ही टाळली. ऍक्च्युली तुम्ही नगरसेवक नसताना सुद्धा ते काम केलं. हां. तर मला असं वाटतं तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये या वार्डात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. येस. कारण मी हे पण बघितलं की तुम्ही वार्डातल्या काही घरामध्ये जाऊन जी छोटी मुलं आहेत, 4थीची 5वीची मुलं, त्यांची तुम्ही MRI चाचणी घेतात सर. ही काय प्रकार आहे सर MRI चाचणी? MRI म्हणजे माय रिअल इंटेलेक्ट. ही खूप मजेशीर गोष्ट आहे. मुलांचा आपण काही मिनिटांमध्ये बौद्धिक कल तपासू शकतो. म्हणजे कसं सर, सांगता येईल तुम्हाला? हा, म्हणजे मुलांच्या वाचण्याचा वेग काय, आकलनाची काय त्यांची गती आहेत, त्यांना कुठल्या क्षेत्रात चांगलं करिअर करता येईल, अच्छा. याला कमी वेळेत अभ्यास करायची पद्धती कोणत्या आहेत. अमुक एका मुलाला शिकवण्याची पद्धत जी असते ती दुसऱ्या मुलाला चालते असं नसतं. त्या पद्धतीत काय बदल करता येईल, पालकांनी म्हणून त्यात काय करावं लागतं, त्या मुलाचा एकूण कुठला ब्रेन चांगलं काम करतो, त्याला कुठल्या याच्यामध्ये जास्त गती येईल, अशा सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः हे सायंटिफिकली डेव्हलप केलेली मेथड आहे. त्याची मी फीज लोकांची घेत असतो. साहजिकच माझ्या वार्डातल्या लोकांसाठी ते मोफत असेल आणि मला ते आनंद वाटेल ते करत असताना. नक्कीच सर. तुमच्या या नाविन्यपूर्ण MRI चाचणीचा आपल्या वार्डातील लोकांना नक्कीच फायदा होईल असं मला तुमच्या बोलण्यातून जाणवलं. कारण प्रत्येक मुलांची शिक्षणातील गती ही वेगवेगळी असते आणि पालकांना ती गोष्ट समजून देण्याचं काम हे तुम्ही करता, आणि यातूनच तुम्ही एक काउन्सिलिंग सुद्धा त्या ठिकाणी करतात. म्हणजे नेमकं आपल्या पालकांना कळतं की आपल्या मुलाला कशा पद्धतीने आपण शिकवलं पाहिजे. अगदी खूपच चांगलं सर. हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि हा मला तरी वाटतं कुठल्या नगरसेवक कुठेही आतापर्यंत केलेला नसेल, तो तुम्ही करणार आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा सर या तुमच्या चाचणीसाठी आणि या शिक्षण क्षेत्रात करणाऱ्या क्रांतीसाठी. या ठिकाणी आपण बराच वेळ गप्पा मारता मारता आपसुकच सरांनी खूप छान उत्तरं दिली आणि सरांचं जे कार्य आहे ते पण आपण बघितलं. तर नक्कीच सर खूप आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारून. मी विचारलेल्या प्रश्नाची मला आलेली नाविन्यपूर्ण उत्तर ऐकून मलाही खूप छान वाटलं. तर वार्ड क्रमांक 3 नगर परिषद निवडणुकीसाठी तुम्हाला, तुमच्या सौंना आणि वार्ड क्रमांक 3ला
वा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. ते महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच तुमच्या विचारांना, तुमच्या दिशांना, तुम्ही जे काही विचार केलेत त्या विचारांना या ठिकाणी बहरू दे, असं मी या ठिकाणी या वार्डातल्या आणि या शहरातल्या सर्व लोकांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू धन्यवाद.